नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून धान उत्पादकांना हेक्टरी 20,000प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये धानाचा बोनस दिला जातो. हा बोनस कशासाठी दिला जातो की जो धान शेतकरी विकतो त्या धान विकल्यानंतरही त्याला जो भाव पाहिजे असतो त्याच्या धानाला तितका भाव त्या शेतकऱ्याला मिळू शकत नाही आणि निघालेल्या उत्पन्नात त्याचं भागू शकत नाही. याच्यासाठी राज्य शासनाकडून हेक्टरी 20,000प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकऱ्याला एक आधारासाठी हेक्टरी 20,000प्रमाणे धान बोनस म्हणून मदत दिली जाते. ही मदत कधी दिली जाते तर जो शेतकरी तो धान आपलं मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो, या ठिकाणी जेव्हा तो विकतो व त्याची नोंदणी केली जाते, रजिस्ट्रेशन केलं जातं की त्यावेळेस त्याची नोंदणी झाल्यानंतर त्या शेतकऱ्यांना धानाचा बोनससाठी तो शेतकरी पात्र ठरतो. जरी काही शेतकऱ्यांनी धान इतर बाजारामध्ये विकला असेल किंवा काही प्रॉब्लेममुळं तो विकू शकला नसेल, तर तो शेतकरी नोंदणी जरी केली त्या शेतकऱ्याने, जिल्हा मार्केटिंग फेडरेशन असो, पणन महासंघ असो किंवा आदिवासी विकास महामंडळ असो, या ठिकाणी जर नोंदणी केली तरीही त्याला हेक्टरी 20,000प्रमाणे धानाचं बोनस मिळतं. आणि असं राज्य शासनाने स्वतः सांगितलेलं होतं, जो शेतकरी रजिस्ट्रेशन करेल, जो शेतकरी धान विकेल किंवा जो शेतकरी धान जरी नाही विकला तरी तो कमीत कमी रजिस्ट्रेशन जरी केला तर त्या शेतकऱ्यांनाही हेक्टरी 20,000प्रमाणे धानाचं बोनस दिलं जाईल, असं राज्य शासनाकडून सांगण्यात आलं. आता सध्या जो धान बोनस वाटप केला जातो आहे तो खरीप हंगाम 2000 गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी धान आपला विकला त्या नोंदीवर आत्ता सध्या त्याचं वाटप चालू आहे. मार्चमध्ये वाटप करण्याचं त्यांनी जाहीर केलं. जेव्हा राज्य सरकार नवीन आलं तेव्हा तात्काळ माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की हेक्टरी 20,000प्रमाणे एप्रिल मेमध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी 20,000प्रमाणे आम्ही धानाचं बोनस पाठवू. त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठी आशा निर्माण झाली होती की सर्व शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळून जाईल. परंतु आता सध्याची जी वस्तुस्थिती पाहिली गेली तर ही वस्तुस्थिती राज्य शासनाची धान बोनस शेतकऱ्यापर्यंत पोचवण्याची मानसिकता दिसत नसल्याचे दिसते. कारण आपण या अगोदर सांगितलेलं होतं की 10 ऑगस्टपर्यंत दुसऱ्या टप्प्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर येतील, परंतु जी मिळालेली अपडेट होती ती अपडेट तुमच्यापर्यंत पोचवली. परंतु राज्य शासन एका वेगळ्याच विचारात दिसते. कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या जिल्ह्याचं अर्धवट वाटप राहिलेलं होतं त्यामध्ये फक्त गोंदिया, भंडारा, चंद्रपूर असे 2-3 जिल्ह्याचं वाटप त्यांच्याकडून करण्यात आलं. परंतु नागपूर जिल्हा असो, वर्धा जिल्हा असो, परत पालघर जिल्हा असो, भंडारा जिल्हा असो, अशा काही जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी अर्धवट राहिले, गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्धवट वाटप झालेलं आहे. त्याचबरोबर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अर्धवट वाटप झाले. नागपूर जिल्ह्यामध्येही धान बोनसचं अर्धवट वाटप झाले. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी तर अक्षरशः कंटाळून गेलेत की आम्हाला धान बोनस आहे की नाही. एक शोकांतिका वाटते की महत्त्वपूर्ण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे राज्याचा कारभार पाहतात. अखेर त्यांच्याच जरी जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्यांना धानाचा बोनस मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय. कारण गेल्या वर्षी ज्या शेतकऱ्यांनी धान विकलं व नोंदणी केली त्यांच्यासाठी एक मालातील भावाचा फरक म्हणून जो धान बोनस दिला जातो, तर अक्षरशः खरीप हंगाम संपत आला, खरीप हंगामाची भाताची लावणी झाली तरीही जर धान बोनस शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर राज्य सरकार कोणत्या मनस्थितीत आहे यावर आपल्याला विचार करावा लागतो. कारण राज्य शासनाकडून हा जो निधी दिला जातो कमीत कमी या खरीप हंगामामध्ये तर भात लावणीसाठी तर शासनाकडून हे मदत होऊ शकते राज्य शासनाच्या. कारण भात लावणीसाठी शेतकऱ्यांना जो बियाणं लागतं, ज्या गोष्टी लागतात त्यासाठी एक धानाचा बोनस एक महत्त्वाचा आधार धान बोनस धारकांना होऊ शकतो. आणि या आधारावरच तो शेतकरी धान बोनसची इतके दिवस वाट पाहत होता. परंतु राज्य सरकारनं जे केलेलं वाटप आहे ते पाहता खूप शेतकरी अजून हे धान बोनसपासून वंचित आहेत. अक्षरशः गोंदिया जिल्ह्यातल्या कमेंट आहेत, गडचिरोली जिल्ह्यातल्या कमेंट आहेत
चंद्रपूर जिल्ह्यातल्या कमेंट आहेत, भंडारा जिल्ह्यातल्या कमेंट आहेत, पालघर जिल्ह्यातल्या कमेंट आहेत, भरपूर जिल्ह्यातल्या कमेंट आहेत की दादा आमचा धान बोनस आलाच नाही. मग राज्य शासन नेमकं करते काय ही मनस्थिती वेळ झाल्या. कारण आता शेतकऱ्यामध्ये भयंकर रोष निर्माण झाला आहे. कारण शेतकरी आता जाजवलेला आहे आणि शेतकरी आता म्हणू लागला आहे की या खरीप हंगामानंतरही तर खरीप हंगामानंतर तुम्ही शेतकऱ्यांना दिलासा देणार का? धानाची चुकारे रब्बी हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे त्या शेतकऱ्यांची चुकारीही अजून आलेली नाही आहेत. चुकाऱ्यासाठी जो निधी मंजूर करण्यात आला आहे त्याचंही अर्धवट वाटप करण्यात आले. त्यामुळे इतर शेतकरी जे धान बोनसप्रमाणे जे चुकाऱ्याची वाट पाहत आहेत त्याही शेतकऱ्यांना अजून चुकारे पोचलेले नाहीत. तेही शेतकरी प्रतीक्षेत आहेत. महत्त्वाची गोष्ट यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी धानाचं बोनस अडकलेला आहे त्यामध्ये राज्य शासनानं स्वतः हे सांगितलेलं होतं, जे शेतकरी नोंदणी करत आहेत व माल विकलेले आहेत, धान विकून जे नोंदणी केलेले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठीही धान बोनस दिला जाईल. आणि त्याच्यानंतर जो शेतकरी कमीत कमी नुसती नोंदणी करेल आणि माल जरी नाही विकला तर त्याही शेतकऱ्यांना आम्ही बोनस देऊ असं स्वतः राज्य शासनाकडून सांगण्यात आले. परंतु राज्य शासनाच्या या सध्याच्या फाणीतून असं लक्षात येतं आहे, ज्या शेतकऱ्यांनी धान विकलेलं आहे व नोंदणी केलेल्या अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जास्तीत जास्त पैसे राज्य शासनानं पहिल्या टप्प्यात टाकलेत. मग दुसऱ्या टप्प्यासाठी ह्या पैशाची वाटप केली जाईल. कोणत्या शेतकऱ्यांसाठी? ज्या शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी नोंदणी केलेली आहे त्या जरी माल विकलेला नसेल तरीही त्यांना आम्ही हेक्टरी 20,000 पैसे टाकू असं स्पष्ट राज्य शासनाकडून सांगण्यात आलं असतानासुद्धा राज्य शासनाकडून जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांनी माल विकलेला आहे व नोंदणी केलेला आहे अशा शेतकऱ्यांच्या पैसे खात्यावर टाकलेले जास्तीत जास्त, तर कमीत कमी ज्यांची फक्त नोंदणी झाली अशा शेतकऱ्यांच्या पैसे खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. आणि दुसरा विषय म्हणजे वनपट्टाधारक शेतकरी धानाच्या बोनससाठी प्रतीक्षेत आहे. तुम्ही महत्त्वाची गोष्ट राज्य शासनाकडून एक महत्त्वाची असते की तुम्ही कमीत कमी धानाचं बोनस देत असताना वनपट्टाधारकालाही देणार आहात का नाही? ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केली आहे परंतु धान विकलेलं नाही यांच्यासाठी देणार आहात का नाही? या गोष्टी स्पष्ट करून शेतकऱ्यांना कमीत कमी आशेवर तर ठेवता येत नसतं. त्यामुळे राज्य शासनाच्या आजपर्यंतच्या दुसऱ्या टप्प्याच्या धान बोनसच्या वाटपाची प्रतीक्षा आपण करून, कारण आज कमीत कमी 15 ऑगस्टची प्रतीक्षा आपण करतो आहे की अजूनही शेकडो शेतकऱ्यांच्या खात्यावर धानाचा बोनस आलेला नाही. शेतकऱ्यातून भयंकर नाराजीचा सूर आहे. शेतकरी स्पष्ट सांगतोय की आता खरीप हंगाम संपला, आता हिवाळी अधिवेशनात तरी देताल का? जो धान बोनस मार्चमध्ये जाहीर करण्यात आला त्याचं वाटप एप्रिल मेमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे होत होतं. यावर्षी एप्रिल गेला, मे गेला, जून गेला. जूनमध्ये काही शेतकऱ्यांना वाटपाला सुरुवात झाली, जुलैमध्ये काही शेतकऱ्यांना वाटप झाली, परंतु एक टप्प्यामध्ये धान बोनसचं वाटप झाले. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये धान बोनसचं वाटप काही शेतकऱ्यांना होईल असं स्पष्ट सांगण्यात आलं. परंतु ऑगस्टची 15 तारीखही आली तरी भरपूर शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा आहे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या टप्प्यात तरी कमीत कमी धानाचा बोनस मिळेल व धानाची चुकारी मिळतील. कारण आजपर्यंतच्या ज्याप्रमाणे राज्य शासनानं धानाचा बोनस दिला, ज्यावेळेस धानाचं बोनस जाहीर केलं जातं त्यावेळेस महिना ते 2 महिन्यामध्ये धानाच्या बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत होते. परंतु यावर्षी राज्य शासनानं ही जी पद्धत पाडलेली आहे, कमीत कमी 4 ते 5 महिने होऊन गेलेत. अजूनही दुसऱ्या टप्पा असो अथवा पहिला टप्पा असो, आम्हाला टप्पे लावत बसू नका. कमीत कमी कोणत्या तरी एका टप्प्यात द्या, परंतु शेतकरी वगळण्याचं प्रमाण करू नका. कारण यामध्ये जे असंच दिसतंय, ज्या शेतकऱ्यांनी नोंदणीच केली आहे फक्त अशा शेतकऱ्यांची नावं कमी आहेत धान बोनस वाटपाची. आणि वनपट्टाधारक जर तो महत्त्वाचा माणूस आहे, तो वनपट्टाधारक शेतकऱ्यांना धानाचं बोनस शासनानं द्यावं. कारण वनपट्टाधारकांना काही असं बोललं जाते की बोनस मिळेल की नाही, परंतु या शेतकऱ्यांना सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे स्पष्ट दिसतंय. वनपट्टाधारक असो व ज्या शेतकऱ्यांनी फक्त नोंदणी केल्या अशा शेतकऱ्यांना सध्या तरी प्रतीक्षाच करावी लागत असल्याचे सध्या तरी दिसतंय. त्यामुळं राज्य शासन आता याबाबत कुठला निर्णय घेतं हे पाहणं गरजेचं आहे. कारण सध्या तरी गेल्या 8 दिवसापासून पीक विम्याचा गोंधळ होता. आता पीक विम्याचा गोंधळ संपलेला आहे. कमीत कमी आता शेतकऱ्यांचं राज्य शासनाचं लक्ष आता उर्वरित जे शेतकरी धान बोनसपासून वंचित आहेत त्यांच्याकडे जावं व त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरात लवकर धान बोनसचं वितरण करण्याची प्रक्रियेला सुरुवात करावी. कारण राज्य शासनाकडे जो शेतकरी आशेनं जो पाहत आहे
कमीत कमी गेले 2 ते 3 महिन्यापासून धान बोनस वाटप आहे मान्य आहे, परंतु भरपूर शेतकऱ्यांनाही धान बोनस पडलेला आहे. परंतु अजूनही काही शेतकऱ्यांना जे वंचित आहेत, उर्वरित शेतकरी आहेत, तरी त्या शेतकऱ्यांनाही राज्य शासनानं तातडीने धान बोनस दुसऱ्या टप्प्याचा वाटपाला सुरुवात करावी. त्यामध्ये पालघर जिल्हा असो, नागपूर जिल्हा असो, भंडारा जिल्हा असो, गोंदिया जिल्ह्यातले भरपूर शेतकरी आहेत, गडचिरोली जिल्ह्यातले शेतकरी आहेत, भंडारा जिल्हा असो, या भरपूर जिल्ह्यातले शेतकरी आहेत आणि ते प्रतीक्षा करत आहेत की आमचं बोनस कधी येणार. कारण आजपर्यंत फक्त वाट बघितली. 10 ऑगस्ट असो, 1 ऑगस्ट असो, 15 ऑगस्ट आली, अजूनही दुसऱ्या टप्प्याच्या काही जिल्ह्यामध्ये वाटप अजून बाकी आहे. शेकडो शेतकरी धान बोनसची प्रतीक्षा करत आहेत, शेकडो शेतकरी धान चुकाऱ्याची प्रतीक्षा करत आहेत, परंतु राज्य शासन सध्या सिरियसली घेत नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे राज्य शासनानं याबाबत तात्काळ योग्य तो मार्ग काढून उर्वरित जे धान चुकारे आहेत, उर्वरित जे धान बोनसधारक आहेत, त्यांचे तात्काळ बोनस देऊन, त्यांचे चुकारे देऊन त्या शेतकऱ्यांची जी प्रतीक्षा आहे ती संपवावी. कारण खूप शेतकऱ्यांच्या कमेंट मी पाहतोय. कारण शेतकरी मित्रांनो, गेल्या आठवडाभरामध्ये धान बोनसची कुठलीच अपडेट नव्हती. कारण अपडेट आल्याला आपण तात्काळ चॅनलवर व्हिडिओ बनवतो, परंतु राज्य शासनाची मनधरणी सध्या अशी दिसते की बोनसबाबत कुठलीही अपडेट अजून तरी आलेली नव्हती. त्यामुळं व्हिडिओही अजून आलेला नाही आणि अजूनही अपडेट नाही आहे. पीक विम्याच्या अपडेट गेल्या आठवड्यामध्ये भरपूर आपण दिल्या, कारण पीक विम्याबाबत राज्य शासन सध्या गांभीर्यानं होतं. परंतु अपेक्षा आहे की आपण या आठवड्यात कमीत कमी एक धान बोनससाठी अपडेट चांगली येईल. अपेक्षा आहे की यात उर्वरित जे शेतकरी राहिलेत त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच धान बोनसच्या प्रक्रियेच्या वाटपाला सुरुवात होऊ शकते. कारण आता कमीत कमी 70-80% धान बोनसचं वाटप झाल्यात आले. 10-20% जे धान बोनसचं वाटप राहिलेलं आहे व चुकाऱ्याचं राहिलं आहे ते त्यात थोडं काय. त्यामुळं राज्य शासन सिरियसली घेऊन याबाबत निर्णय घ्यावा आणि ते घेतील ही अपेक्षा आपण करूया. आणि याच्या आठवड्यात कमीत कमी या 8 ते 10 दिवसामध्ये तात्काळ एक नवीन अपडेट येऊ शकते धान बोनससाठी. त्यामुळं लवकरच अपडेट येताच आपण चॅनलवर लागलीच व्हिडिओ टाकू. त्यामुळं राज्य शासनानं जे उर्वरित जे धान बोनस आहे, उर्वरित जे चुकारे शेतकऱ्यांचे राहिले त्याबाबत तात्काळ निर्णय घेऊन त्यांचे बोनस असो, चुकारे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत. कारण शेतकऱ्यांची नाराजी भयंकर झालेली आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन धान बोनसचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांना होत आहे. आणि याबाबत राज्य शासनाने सिरियसली घेऊन तात्काळ शेतकऱ्यांचे पैसे बोनसचे असो व चुकाऱ्याचे असो शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तात्काळ धान बोनसबाबत जे काही अपडेट येईल लागलीच व्हिडिओ येईल, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे कोणी नवीन आपला व्हिडिओ पाहत आहेत चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा हीच विनंती. धन्यवाद.